नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि मटार यापासून खूपच खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धा कप मटार घेतलाय. मी इथे मेजरिंग कपने मोजून घेतलाय. तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करा आणि तिने अर्धी वाटी मटार इथे मोजून घ्या. यानंतर यामध्ये असं आलं मी तुकडे करून घातलंय. साधारण अर्धा इंच आलं घातलंय. यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. यानंतर 1 हिरवी मिरची तुकडे करून घेतली मी, ही घालायची आहे. आता यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता पाणी न घालता हे आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मी याचं वाटण तयार करून घेतलं आहे. अगदी बारीक करून घेतलं आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि इथे मी दुसरा बाउल घेतला आहे. यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही वाटीने मोजत असाल तर 1 वाटी इथे तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे आहे. तर बेसनामुळे टेस्ट खूप छान येते. आणि 2 चमचे इथे मी रवा घालते. तर रव्यामुळे रेसिपी छान खुसखुशीत होते. आता यामध्ये जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती घालायची आहे. तर इथे मी सगळी पेस्ट या पिठामध्ये काढून घेते. पेस्ट काढून घेतली. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी आता 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घेतलेत. तर हे याच्यामुळे रेसिपी दिसायला सुद्धा खूप छान दिसते, म्हणून मी घेतलेत. तुमच्याकडे नसतील तर नाही घातले तरी चालेल. यानंतर इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतली. तर ही नक्की घाला, याची टेस्ट खूपच छान लागते. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घेतलेत. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. यानंतर इथे मी लाल तिखट घातलं आहे. तर लाल तिखट आता तुमच्या चवीप्रमाणे घाला, कारण यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आणि चिली फ्लेक्ससुद्धा घातलेत. त्यामुळे तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त इथे करा. यानंतर इथे मी पाव चमचा ओवा घेतला आहे. ओवा हातावरती असा कुस्करून मग घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद आणखी वाढतो. तर आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी, आणि नंतर यामध्ये पाणी घालून हे पीठ मळायचं आहे. तर मटारमध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं, त्यामुळे आधी हे असं मिक्स करायचं मटारच्याच मॉइश्चरमध्ये, म्हणजे आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाज येईल. सुरुवातीलाच पाणी घातलं तर हे पातळ होऊ शकतं. तर हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेते पीठ. हे मळण्यासाठी खूपच कमी पाणी लागतं. तर लागेल तसं पाणी घालत हे मळून घ्यायचं आहे. यामध्ये मी कोथिंबीर घातली नव्हती, तर मी हे असं पीठ पसरवून घेतलं आहे आणि यामध्ये आता मी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली. आणि ही आता कोथिंबीर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता याचा गोळा तयार करून घेऊया. याचा असा गोळा मी मळून घेतला आहे. आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. तर याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत. तर ह्या मटारच्या पुऱ्या खूपच मस्त होतात. पीठ मळून तयार आहे. तर याचा असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत. तर असे सगळे गोळे मी तयार करून घेते आधी. तर इथे पहा, मी गोळे तयार करून घेतलेत. तर आता याच्या आपण पुऱ्या लाटूया. तर गोळ्याला आपल्याला अजिबात सुकं पीठ लावायचं नाही आहे. तेल लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर इथे मी तेल लावून घेतले पोळपाटाला, आणि या गोळ्यालासुद्धा असं तेल लावून घेतलं. आणि आता आपण पुरी लाटूया. थोडीशी जाडसरच लाटायची, म्हणजे ही पुरी छान फुगते. तर इथे पाहू शकता आपण याच्यामध्ये जे चिली फ्लेक्स तीळ घातलेत, त्याच्यामुळे दिसायलासुद्धा ही पुरी अतिशय छान दिसते. आणि पहा, ही अशी जाडसर मी लाटून घेतले. तर अशा सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊया. तर याच पिठाचे तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला तेलकट नको असेल, पुऱ्या नको असतील, तर तुम्ही याच पिठापासून पराठे लाटून घ्या आणि ते तव्यावरती कमी तेलामध्ये भाजून घ्या. तेही खूप छान लागतात.
तर इथे आता तेल मी छान गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मंद करून आता ह्या पुऱ्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या. तर पुरी घातल्यानंतर वरून असं तेल घालायचं आणि पुरी वरून थोडीशी अशी प्रेस करायची, म्हणजे ती छान फुगते. तर इथे पहा पुरी अशी मस्त फुगली आहे. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर हिला मी उलटून घेतलं आहे. जास्त वेळा पुरी आपल्याला उलटायची नाही आहे. जास्त वेळा जर आपण तेलामध्ये पुरी उलटून जर ती फ्राय केली तर ती खूपच तेलकट होते. म्हणून एकेका बाजूने एकदा असंच 2च वेळा उलटून पुरी फ्राय करून घ्यायची आणि असं तेल निथळून आता आपण पुरी काढून घेऊया. तर इथे आणखी एक पुरी मी फ्राय करून घेते आणि ही सुद्धा पहा किती मस्त फुगली आहे. तर अशाच आता आपण सगळ्या पुऱ्या फ्राय करून तयार करून घेऊया. तर इथे पाहू शकता या पुऱ्या मी सगळ्या फ्राय करून घेतल्यात आणि या पुऱ्या थंड झाल्यानंतर सुद्धा अशाच फुगलेल्या राहतात. पहा मी इथे तोडून दाखवते. अगदी मस्त झाले पुरी, अजिबात तेलकट होत नाही त्या पुऱ्या. तर मुलांना तुम्ही टिफिनसाठी या पुऱ्या बनवून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे ह्या पुऱ्या खूपच खुसखुशीत होतात. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जे सफेद तेल, चिली फ्लेक्स, कसुरी मेथी घातली त्यामुळे चवीला तर या अप्रतिम होतातच, त्याचबरोबर दिसायलासुद्धा खूप छान दिसतात. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला जर तेलकट नको असेल तर तुम्ही याच पिठाचे पराठे बनवू शकता, ते सुद्धा अतिशय छान लागतात चवीला. तर ह्या आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या मी इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व केल्यात. नुसत्यासुद्धा या पुऱ्या मस्तच लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. सध्या मटारचा सीझन आहे तर एकदा तरी या पुऱ्या नक्की बनवून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.